चल ग सई वारुळाला 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 दूध लाया वाहू त्याला वाहू त्याला. शिवतेजनगर चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात नागपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. ज्येष्ठ माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात शेकडो महिलांनी नागप्रतिमेचे पूजन केले. यावेळी झिम्मा, फुगडी, फेर, पारंपरिक नृत्य व झोके खेळण्याचा आनंद महिलांनी घेतला. वर्षभर सामाजिक, धार्मिक व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन प्रतिष्ठानतर्फे केले जाते. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री स्वामी समर्थ महिला मंडळाच्या वतीने ह्या ठिकाणी पंचक्रोशीतील ज्या काही सर्व महिला आहेत त्यांच्यासाठी नागपंचमीचा सण हा उत्साहात साजरा करण्यासाठी ह्या ठिकाणी आपण नागाच्या प्रतिमेचे या ठिकाणी पूजन केलं जातं. तसंच या ठिकाणी एक कृत्रिम वारूळ देखील या ठिकाणी तयार केलेला आहे. आपण ओरिजिनल वारुळाची जर पूजा करायला गेलो तर त्या ठिकाणी महिला बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दूध ओततात, लाह्या ओततात, पाणी ओततात, तर नागांची हानी होती. तर ती हानी होऊ नये म्हणून आपण ह्या ठिकाणी काय केलेलं आहे, कृत्रिम वारूळ ह्या ठिकाणी तयार केलेला आहे. तर त्या कृत्रिम वारुळाची आणि नागप्रतिमेची ह्या ठिकाणी बऱ्याचशा पंचक्रोशीतील महिला ह्या ठिकाणी येऊन त्याची पूजा करतात. आणि आपण पाहतो की शहरामध्ये ही संस्कृती जी आहे नागपंचमीची ती लोप पावत चाललेली आहे. तर ही संस्कृती जी आहे, ही रूढी परंपरा जी जपण्याचं काम करायचं आहे तर ते श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान आणि श्री स्वामी समर्थ महिला मंडळाच्या वतीने ह्या ठिकाणी झोक्याचं देखील मोठ्या प्रमाणात एका ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि बऱ्याचशा महिला ह्या ठिकाणी येऊन झोक्याचा आनंद घेतात. महिलांसाठी नागपंचमी हा सण अतिशय जिव्हाळ्याचा असा सण मानला जातो. आणि श्रावण महिना म्हटला की आपण प्राणीमात्रांवर दया करण्याचा हा सण आहे. म्हणून या ठिकाणी श्रावणामध्ये सगळ्यात पहिला जो सण येतो नागपंचमी, तो अतिशय मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा केला जातो. आणि श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नारायणजी बहिरवाडे सर या ठिकाणी अशा कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करत असतात. तर आत्ता नागरगोजे ताईंनी सांगितलं की पूर्वी लग्न झाल्यानंतर 8 दिवसाकरता महिला माहेरी जातात. तर आता मुलं मोठी झाल्यानंतर महिलांना माहेरी जायला काही जमत नाही. तर ह्या ठिकाणी ह्या स्वामी समर्थ मठामध्ये म्हणजे श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायणजी बहिरवाडे सर या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात ह्याचं आयोजन करतात आणि खूप मोठ्या प्रमाणात महिला ह्या ठिकाणी येतात, जेणेकरून त्यांना माहेरी आल्याचा फील ह्या ठिकाणी येतो. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी नागपंचमी साजरी केली जाते. तर सगळ्या महिलांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. मी स्वामी सेवा प्रतिष्ठानचे एक सदस्य आहे आणि आज श्रावण शुद्ध पंचमी म्हणजे नागपंचमी. नागपंचमी म्हणजे नागाचा सण. ज्यांना कोणाला भाऊ नव्हता अगोदर ते सगळेजण नागाला भाऊ समजायचे. आणि नाग हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. त्याच्यामुळं निसर्गावरती पण जे पर्यावरण आहे त्याच्यामध्ये पण नागाची खूप मदत होते. आणि सगळ्यात सारिका म्हणल्याप्रमाणे ज्यांना माहेरी म्हणजे जाता येत नाही, मुलं मोठी आहेत म्हणा किंवा जॉब वगैरे करतात, अशा लोकांसाठी बहिरवाडे सरांनी खूप मोठी संधी आम्हाला इथं दिली आहे. आम्ही वेळात वेळ काढून म्हणजे आजच्या दिवस आम्ही सुट्टी घेतो आणि सगळ्याजणी मैत्रिणी सखी आम्ही नागाच्या प्रतिमेची पूजा करतो, भरपूर वेळ झोका खेळतो आणि बाकीचे सगळे पारंपरिक खेळ, फुगडी म्हणा, झिम्मा म्हणा, हे सगळे प्रकारचे खेळ आम्ही आजच्या दिवशी खेळतो. आणि माझं एकच म्हणणं आहे की जे कोणी पर्यावरणामध्ये घाण करतात किंवा अशुद्धी करतात त्यांच्यासाठी माझी एक नम्र विनंती आहे की आपलं पर्यावरण स्वच्छ ठेवा. आपल्या जे काही प्राणी आहेत त्या प्राणीमात्रावरती दया करा आणि सगळेजण एकमेकांशी प्रेमाने वागा. असं म्हणून आज नागपंचमीच्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. श्री स्वामी समर्थ. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील स्वामी सेवा प्रतिष्ठानमध्ये झोके बांधले आहेत आणि खूप छान पद्धतीने नागाची प्रतिमा उभी केली आहे. ती दरवर्षीच असते. मैत्रिणी अगदी इथे उत्साहामध्ये येतात आणि नागाची पूजा करतात, उत्साहामध्ये झिम्मा खेळतात, फुगडी खेळतात आणि खूप छान प्रकारे इथे माहेरी आल्यासारखं वाटतं. सगळ्याच मैत्रिणी उत्साहामध्ये येऊन नटून थटून येतात आणि माहेरी आल्यासारखे झोका खेळून, फुगडी खेळून आनंद साजरा करतात. अशा प्रकारे नागपंचमी आमच्या सेवा प्रतिष्ठानमध्ये अतिशय उत्साहामध्ये आणि चांगल्या पद्धतीने होते. श्री स्वामी समर्थ. मी स्वामी समर्थ महिला मंडळाचे एक सदस्य आहे. जसं आपण आज बघितलेलं आहे की ते नागपंचमीचा सण साजरा होतो आहे, त्याच्यामागे एक पौराणिक कथासुद्धा आहे. जेव्हा कृष्ण गोकुळात होते तेव्हा कालिया नागाने यमुनेमध्ये खूप थैमान बांधलं होतं. तेव्हा कृष्णाने त्याचं मर्दन करून
ज्या दिवशी त्याचं संहार केला होता तोच दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. आणि याच्यामागे अजून एक तर सर्वांना माहितीच आहे की साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. तो जे पिकांना जे किडे खातात त्यांना साप खाऊन शेतकऱ्याच्या पिकांचं रक्षण करतो. म्हणून नागाची आपण सर्वजण पूजा करतात. आणि हा जो सण आहे तो आपण खूप उत्साहाने सर्व महिला मंडळ साजरा करतो. त्याबद्दल सर्वांचे आभार. श्री स्वामी समर्थ.